सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानं देशभर शोककळा पसरली असून विविध माध्यमांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेमध्ये कलाश्री आर्ट आणि स्वामी आर्ट यांच्या वतीनं आशाताईंचे सुबक आणि आकर्षक रांगोळी चित्र साकारून त्यांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या रांगोळीत आशाताईंच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, सुरेलता आणि भारतीय संगीत विश्वातील त्यांचे अमूल्य योगदान जिवंतपणे उभे करण्यात आले. ही रांगोळी साकारण्यासाठी कलाकारांना साधारणतः 4 ते 5 तासांचा कालावधी लागला. सूक्ष्म रंगसंगती, चेहऱ्यावरील भाव आणि सुरेल आयुष्याचा कलात्मक स्पर्श यामुळे उपस्थितांकडून या रांगोळीचं मोठं कौतुक करण्यात आलं. स्नेहालय परिसरात नागरिक, संगीतप्रेमी आणि कलारसिकांनी भेट देत आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. आशाताईंचा आवाज अमर आहे आणि ही रांगोळी त्यांच्या स्मृतींना आमचा सलाम आहे, अशी भावना कलाकारांनी यावेळेस व्यक्त केली. मी रोहित संतोष किरवे, मी सातारचा कलाकार आहे. आशाताईंना मी रांगोळीतून मानवंदना म्हणजे श्रद्धांजली दिलेली आहे. ही रांगोळी काढायला साकारायला मला सुमारे 4 तासांचा कालावधी गेलेला आहे. ही मी रात्री 10 ला सुरुवात केलेली. 10 ते 3-3:30 वाजेपर्यंत रात्री मी रांगोळी साकारलेली आहे. काय नेमके भावना आहेत आशाताईंबद्दल? खूप वाईट वाटते, दुःखही होतंय. आम्ही आमच्या कलेतून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ॲक्च्युली ही दुःखद घटना आहे, पण कलेच्या माध्यमातून आणि रंगांच्या दुनियेतून त्यांना एक आदरांजली म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे रांगोळी काढण्याचा. किती वेळ लागलाय आणि काय नेमकं 4 ते 5 तास लागले आम्हाला या कामासाठी.